नमस्कार. ठरलं तर मग या सिरियलच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, देवदर्शनासाठी अर्जुनाने सायलीला कल्पनाने जायला सांगितलेलं असतं. कारण कुठलंही संकट आता पुन्हा आपल्या घरावर येऊ नये असं तिला वाटत असतं. तर घरच्या सुखासाठी अर्जुनाने सायली निघालेले आहे आता कुलदेवतेच्या दर्शनासाठी. आणि इथे निघताना अर्जुनने इतक्या सगळ्या वस्तू घेतलेल्या असते सायलीच्या काळजीपोटी. सगळेजण त्याला थट्टामस्करी करून चिडवू लागतात. उन्हापासून वाचण्यासाठी छत्री, AC जर थंडी वाजली तर शॉल, चहा बनवायचं असेल तर चहा बनवायचं मटेरियल, निंबू पाणी पिऊ वाटलं तर तेही मी बनवून देणार, सगळ्या पाण्याच्या बॉटल, असं सगळं सामान घेतलेलं पाहून सगळेजण मग थट्टामस्करी त्यांची करत असतात. आणि लवकर जा, लवकर या असंही आता कल्पना बोलते. ते निघतात आता जाऊन पोचलेले असतात कुलदेवतेच्या दर्शनासाठी. आणि तिथे गेल्यानंतर सायलीला कळत नकळतपणे त्या सगळ्या गोष्टी ओळखीच्या वाटू लागलेल्या असतात. तिला त्या रस्त्याने कसं जायचं, कसं पुढे गेल्यानंतर काय काय आहे, सगळ्या गोष्टी जणू काही तिने पहिले पाहिलेल्या आहे असं आठवू लागतं. आणि ती कळत नकळतपणे त्या सगळ्या गोष्टींकडे ओढावत गेलेली असते. आणि तिला डोळे बंद केल्यानंतर ते क्षण आठवतात. आई आणि बाबासोबत ती मुलगी गेलेली, त्या मुलीने पेरूवाल्या आजीकडनं मिरची लावलेली पेरू मागितलेले, अगदी भक्तांच्या चपलासुद्धा ती आजी सांभाळायची, भंडारा द्यायची. तो उधळण्यासाठी ती मुलगी लहान किती उत्सुक असायची आणि तिलाच तो भंडारा उधळावासाही वाटायचा. थोड्याच अंतरावर पुढे गेल्यावर आईस्क्रीमवाल्याचा गाडाही असायचा. आईस्क्रीम पण ती त्यांच्याकडे मागते. असं सगळं काही तिला जणू आत्ता तिने पाहिलेलं होतं असं सगळं आठवू लागतं. आणि मग ती अर्जुनला म्हणू लागते की अर्जुन, मला असं वाटतं मी इथे या अगोदर पण आलेली. बघ ना, हे जे चिंचेचं झाड आहे ना, याच्या खाली एक आजी बसायची आणि त्या आजीकडे भंडारा, अजून पूजेचे साहित्य, अगदी पेरू पण भेटायचं, पण मीठ मिरची लावलेला. ती आजी आता इथे दिसत नाही. तर अर्जुन म्हणू लागतो, तू काय बोलतेस, मला काही कळत नाही. तर ती तिथल्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करून सांगू लागते, कसं कसं वर जायचं, पुढे पुढे गेल्यानंतर काय काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, तुला कसलं पण काही पण आठवते, चल आपल्याला जायचे. आणि योगायोग बघा, ती आजी आता म्हातारी झाली, पण काठी टेकत टेकत तिच्या नातवासोबत ती आलेली असते. त्या झाडाखाली बसते. आणि ते पाहिल्यानंतर अर्जुनला इतका शॉक बसतो. आणि तो तिला म्हणू लागतो की तुला कसं ठाऊक ही आजी इथे बसायची, तू तर इथे पहिल्यांदाच आली आहे म्हणते ना. मग सायली आता तोच विचार करते की असं कसं होऊ शकतं, त्या सगळ्या गोष्टी तिला इत्थंभूत कशा काय ठाऊक आहे, म्हणजे ती लहानपणी त्या ठिकाणी गेली असावी असं तिला आता वाटू लागलेलं आहे. आणि ती दिसणारी छोटीशी मुलगी आहे, सतत तिलाच का दिसते, म्हणून ती आता विचारात पडते. प्रियाने आता जेलमधनं फोन केलेला आहे कल्पनाला, आणि कल्पनाला ती सांगू लागते. तर आजी बोलते की मी बोलते अन्नपूर्णा. तर लगेच पूर्ण आजीला ती सांगू लागते की पूर्ण आजी, मी प्रेग्नेंट आहे. हे ऐकल्यानंतर पूर्ण आजी लगेचच चक्कर येऊन खाली कोसळते. आता त्या आजीजवळ सायली गेलेली असते आणि त्यांना म्हणू लागते की तुम्ही इथे नेहमी बसतात का. त्या आजी बोलते, हो, खूप वर्षांपासून बसते. आता भंडारा उधळण्यावरून सायली अर्जुनमध्ये लहान मुलांसारखी भांडणं चालू होतात. तर आजी म्हणते, तू इथे या अगोदर यायची का गं, खूप वर्षांपूर्वी एक छोटीशी मुलगी आमच्याकडे नेहमी यायची आणि तिच्या आईवडिलांकडून ती भंडारा उधळायला अशीच तुझ्यासारखी भांडून भांडून मागायची. तिला खूप आवडायचं भंडारा उधळायला. आता सायलीला प्रश्न पडला, ही तीच मुलगी आहे का, म्हणजे आपली तन्वी. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.